तर गाईज मी तयार झालेले आहे आणि माझी हालत अशी आहे आता, बघू शकता किती मस्त वाटतंय ना. तुम्हाला डिटेल्स मी देईलच, आताच देते, तिथे गेल्यावर नाही भेटणार. सो ही फ्लॅश ज्वेलरी मला रिसीव्ह झालेली आहे यांच्याकडून. खूप छान अशी अलिबागचीच आहे ती आणि खूप छान अशी ज्वेलरी बनवलेली आहे. हे बघा, हेअर ॲक्सेसरीज वगैरे पण आहे आणि खूप छान. मला मिनिमल पाहिजे होता आणि खूप छान असं बनवलेलं आहे, बघू शकता. मोस्टली मला हे कलिरे सगळ्यात मेन होते आणि ते किती छान दिसत आहेत बघा इथे सुद्धा. आणि जी मी ज्वेलरी वेअर केलेली आहे, गंतन सोडून माझा, जी मी ज्वेलरी वेअर केलेली आहे काना वगैरेतले, सो कानातले वगैरे, ते आहे साज क्रिएशन करून. सो त्यांचा इन्स्टा आय डी आहे साज क्रिएशन ज्वेलरीवाल्याची. खूप मस्त अशी क्वालिटी आहे आणि खूप छान असा रॉयल लुक वाटतं, म्हणजे काहीतरी वेगळं वाटतंय. सगळीजण जे करतात ते नाही आहे आणि खूप छान बघू शकता. आणि ते बघा माझा दुपट्टा, हा दुपट्टा बनवलेला आहे आर्ट बाय हेतवी, असं एक त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे, हेतवीनी बनवलेलं आहे. आणि खूप छान असं बघा तिने पेंटिंग केलेली आहे ह्याच्यावर आणि खूप छान असा नाजूकसा दुपट्टा. म्हणजे ओटीचा सुद्धा रुमाल आहे. कुठे आहे ते तुम्ही इथे OMG, ह्यानी माझे पोल्स ब्लर आउटच केलेत चक्क, बघू शकता. OMG, बघू शकता. माझे पोल्स एकदम ब्लर आउट झालेत आणि माझी स्किन एकदम स्मूथ दिसत आहे. हा कोणताही प्रायमर नाही आहे, ही आहे प्रायमर सनस्क्रीन. ही आहे न्यूडची मॅट प्रायमिंग सनस्क्रीन विथ SPF 50 PA++++ and vitamin E, giving superior protection from aging UVA and sunburn causing UVB rays. गाइस, तुम्ही टेक्स्चर बघू शकता, अल्ट्रा लाईट, नॉन स्टिकी आणि सोबतच पटकन ॲब्झॉर्ब होतं स्किनमध्ये. ही सनस्क्रीन आपल्याला इन्स्टंटली मॅटिफाईड आपलं स्किन करते, सोबतच नो व्हाईट कास्ट आणि नो ग्रीझीनेस, फक्त फ्रेश फिनिश स्किन. तर गाईज, हा प्रोडक्ट आहे ना, तो अजिबात चिपचिप करत नाही आपल्या स्किनला आणि सोबतच ही सनस्क्रीन आहे ना, जी लावल्यानंतर ना एकदम मॅटिफाईड फिनिश देतं आपल्या स्किनला. आता मी माझ्या स्किनवर अप्लाय केलेला आहे हा प्रोडक्ट आणि किती मस्त असा फिनिश आलेला आहे आणि माझी स्किन किती डिफाईन आणि मॅटिफाईड वाटत आहे. मी माझ्या स्किनवर हा अप्लाय केलेला आहे आणि कोणताही व्हाईट कास्ट या प्रोडक्टनी मला दिलेला नाही आहे, बिकॉज हा प्रोडक्ट विदाऊट व्हाईट कास्ट चांगला एक सनस्क्रीन आहे. आणि त्याचप्रमाणेच बघू शकता तुम्ही, अजिबात चिपचिप नाही आहे, म्हणजे हा सनस्क्रीन नॉन ग्रीझी सुद्धा आहे, जो आपल्या स्किनला एकदम चिपचिप नाही करत. आणि सोबतच हा सनस्क्रीन नॉन कॉमोडोजेनिक आहे आणि ही सनस्क्रीन आपल्या पोर्सला क्लॉग करत नाही आणि सोबतच माझ्यासारख्या ऑइली स्किनसाठी आणि ॲक्ने प्रोन आणि सोबतच सेन्सिटिव्ह स्किनसाठी परफेक्ट सनस्क्रीन आहे. आणि सोबतच ही सनस्क्रीन वर्क करते आपल्या मेकअपच्या अंडरसुद्धा, म्हणजे मॅट प्रायमर म्हणून. सोबतच मेकअप करताना एकदम फाउंडेशन ब्लेंड होतो. आपला जो मेकअप आहे, जो बेस आहे, तो ऑइल फ्री होतो. म्हणजे आपण जेव्हा मेकअप करतो तेव्हा काही वेळाने आपल्या स्किनवर ऑइल येतो, पण या सनस्क्रीनमुळे, या प्रायमर प्लस सनस्क्रीनमुळे आपल्याला भेटणार आहे ऑइल फ्री बेस. लाईक नाव बघू शकता, मी भरपूर सारे शूट करत होते आणि मी हा मेकअप केलेला आहे. माझी स्किन ऑइली आहे, ॲक्ने प्रोनसुद्धा आहे. सो बघू शकता, आत्तासुद्धा माझा मेकअप किती फ्रेश आणि किती मॅट दिसत आहे, फक्त आणि फक्त या एका प्रोडक्टमुळे. म्हणजेच आपल्याला मॅट फिनिश तर भेटतोय मेकअपमध्ये, सोबतच हा लॉंग लास्टिंगसुद्धा आहे. म्हणजे माझा बेस भरपूर तास झाले, बघू शकता तुम्ही, मस्त असा लॉंग लास्टिंगसुद्धा झालेला आहे आणि कोणताही ऑइल माझ्या स्किनवर दिसत नाही आहे. आता ऑफिसची गर्दी असो किंवा आउटडोर सन, किंवा तुम्ही शॉपिंगला जा किंवा तुम्ही वॉकिंगला जा, सनमध्ये किंवा सनबाथ घ्या, फक्त न्यूड मॅट प्रायमिंग सनस्क्रीन हे तुमच्या स्किनवर अप्लाय करा आणि मस्त फ्रेश दिसा ऑल डे, उन्हामध्ये सुद्धा, आणि सोबतच शाईन फ्री.
आता माझं समर एसेन्शियल झालं आहे, कारण की ऊन बोललं की सनस्क्रीन पहिला येते आणि समर्समध्ये सनस्क्रीन नाही यूज केली तर काय यूज केली. आणि एक गोष्ट सांगू, ही सनस्क्रीन वॉटर आणि स्वेट रेजिस्टंटसुद्धा आहे, म्हणजे तुम्हाला अजिबात स्वेट येणार नाही आहे आणि जरी आली तरी तुमची स्किन किंवा तुमचा मेकअप कुठेही जाणार नाही आहे भर उन्हामध्ये पण. म्हणजे ही सनस्क्रीन माझ्यासाठी 2 in 1 आहे. प्रायमिंग सनस्क्रीन प्लस सन प्रोटेक्शन इज इक्वल टू समर एसेन्शियल. तुम्हाला ही सनस्क्रीन हवी असेल जी माझ्या स्किनला एकदम मॅटिफाईड, आणि सगळ्यात मेन तर ही सनस्क्रीन माझ्या ऑइली आणि ॲक्ने प्रोन स्किनसाठी बनलेली आहे. सो जर तुम्हाला हा प्रोडक्ट हवा असेल तर इथे QR कोड देत आहे, जाऊन स्कॅन करा आणि बाय करा. आणि बाकीचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, जाऊन नक्कीच बाय करा. न्यूड मॅट प्रायमिंग प्लस सनस्क्रीन प्रोडक्ट पॅक देखील केलेला आहे. सो जा आणि लवकर ही मस्त समर एसेन्शियल तुमच्यासाठी बाय करा आणि मस्त ग्लो करा आणि फ्रेश राहा एवढ्या उन्हामध्ये सुद्धा. तर बघू शकता, तुम्हाला दाखवते फर्स्ट लुक. सो असा हा ओटीचा सुद्धा रुमाल बनवून दिलेला आहे तिने मला, आर्ट बाय हितवी करून. सो खूप छान असं त्यांचं पण इंस्टाग्राम पेज, जेवढ्यांचेही मी तुम्हाला डिटेल्स दिलेले आहेत ते सगळे डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटतील, सगळ्यांचे लिंक भेटतील. सो जाऊन नक्कीच तुमचंही डोळे जेवण माझ्यासारखं जर तुम्हाला करायचं असेल सो नक्कीच त्यांच्या पेजला व्हिजिट करा. आणि तुमच्यासाठी पण अशी सुंदर अशी फ्लावर ज्वेलरी, सुंदर असे बँगल्ससुद्धा तुम्ही माझे बघू शकता. बँगल्ससुद्धा साज क्रिएशन कडून मी घेतलेले आहेत आणि खूप छान अशी क्वालिटी आहे. म्हणजे मोस्टली आपण बोलतो की क्वालिटी सगळ्यात महत्त्वाची असते आपण कोणती ज्वेलरी मागवतो त्याच्यावर, पण ही क्वालिटी खूप छान आहे आणि माझ्या लुकसोबत खूप छान वाटते. एकदा माझा पूर्ण लुक तुम्ही बघून घ्या, मस्त वाटतोय ना. सो जर तुम्हाला ह्या सगळ्याचे डिटेल्स हवे असेल डिस्क्रिप्शन नक्की 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 चेक करा. सो आता जाऊया आपण हॉलवर. तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत हॉलवर जायला आणि खूप छान असा माझा मेकअप, म्हणजे मी जसं इमॅजिन केलेलं तसंच सगळं झालंय. आता हॉलवर जाऊन बघूया की तिकडे कसं काय झालंय सगळं. आणि खूप एक्साइटेड आहे मी, खूप मजा येणार आहे, मला फोटोशूट करायचा आहे आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आणि मला पहिला तर फोटोशूट करायचा आहे, बाकी काय नाही केलं तरी चालेल, बिकॉज एवढा छान लुक झालाय आणि एवढी मेहनत केली आहे सगळ्या गोष्टींवर. सो प्रत्येक गोष्टीची बॅक स्टोरी आहेच. बोलला मला आता चिके येऊन थांबलाय फोटोग्राफर माझा भाऊ, तर त्याला मी 9 वाजता बोलवलंय, तो शार्प 9 वाजता पोहोचला आणि मला पोचायला 10:30 झाले. 11 वाजले, 11 गाईज. आणि त्याच्यामध्ये आम्हाला शूट पण करायचंय आणि तो आता मला खूप ओरडणार आहे तिथे जाऊन. आणि इथे बघू शकता आई बाबा, बघा बाबा, बाबा बाबाचा दूर निघालाय. मी त्याला तो बॅच लावला, एवढा छान बॅच दिसतोय. तर माझा नवरा काय बोलतोय त्या बॅचला की हा कसला बिल्ला लावलाय, हा बिल्ला आहे, बिल्ला आहे हा बिल्ला वाटतोय तुम्हाला, हा ह्याला बॅच बोलतात आई बाबाचा. बिल्ला आय मीन मराठीमध्ये बिल्ला बोलतात, तर बिल्ला कसला बिल्ला लावायला दिलाय. ह्याचं पण घ्यायचं, तो रुमाल पण आहे. हात आहे ना असं खेळलं तर कसं काढायचं. असं दोनदा घ्यायचं, आपलं बाहेरच्या बरं असं काढायचं. इकडे चला
मी काय बोलते मागून असा भाऊ असा अरे नॉर्मल आहे असं नाही एकदम घेतोय आपण. एक मिनिट असा इकडं पण बघून काही आहे ना आता काय करताय 5, 6, 7, 7 थम्स अप बटन. Thumbs up. चेंज कसा बघताय. आता मी काय बोलते ऐक, या कलिराजचे ठीक आहे आणि मग हाताचे ठीक आहे ऐक. इकडे बघा इथे तर मंडळी आमचं शूट झालेलं आहे आणि इथे तुम्ही रांगोळी बघू शकता. किती मस्त अशी रांगोळी काढलेली आहे. म्हणजे सगळंच हवं होतं मला, रांगोळी पण हवी होती, हे ते सगळंच हवं होतं. आणि इथे बघा हे ओटीचं वटभरण आणि हे डेकोरेशन केलेलं आहे. आणि नमस्कार. सिद्या मानकोळ्याचा फेमस फोटोग्राफर. पोटल्या मासा बघा, पोटल्या मासा बसल्या, पोटल्या मासा, पोटल्या मासा बोलतो. थांब पहिला माझा लाबुबू घेतलेला तिने. तर गाईस तुम्ही चिंबोडा बघितला असेल, पण तुम्ही सगळ्यातला चिंबोडा बघितलं आजकाल. हा चिंबोडा बघा, माझा ड्रेस कोड बी तसाच आहे. चिंबोडा बघा, चिंबोडा. मी गेले 7 महिने झाले चिंबोडी खाल्लेली नाही आहेत आणि ही चिंबोडा दाखवते इथे मला. बसलेलो आहोत आणि म्हणजे सगळ्यांनी मला बघितलंच नाही शूट करताना. आणि त्यानंतर आता मी एंट्री घेणार आहे, त्या एंट्रीची तयारी चालू आहे, त्यामुळे मी इथे बसलेली आहे. लपून बसले, लपून बसले तुम्ही. तरी पण मम्मी हातात बघायला वॉचमॅन ठेवला आम्ही, साडीवरचा वॉचमॅन. माझं काम झालं जाऊ. काय इथं आमचं फोटो एडिटिंगचं चालू आहे. सगळेजण माझ्याकडेच बघतायत, तरी पण मी ब्लॉग काढतोय. ते बघा डेकोरेशन थोडंफार युनिक आहे आणि छान आहे. किती छान वाटतंय डेकोरेशन, मला भरपूर आवडलेलं आहे. पण ह्याचे डिटेल्स मी तुम्हाला नंतर समोर बघा, इकडे समोर बघा, तुम्ही समोर बघा, समोर बघा. सासूबाई इकडं बघा.
हा इकडे तर दाखव ना वाटते दोघांनी वाटलं इकडे बघा. एक मिनिट ठीक आहे थांबा काहीतरी बोंबला चालू आहे फोटो नाही व्हिडिओ चालू आहे ना अरे व्हिडिओ चालू आहे ब्लॉग चालू आहे ब्लॉग मामा इज हियर कंस मामा कालिया ना कुठं आहे कालिया इकडे बघा समोर बघा कोणतं नाही काढलं तरी इकडे बघा समोर मामा ये बाबा ये मिस्टर ये आई आजी आणि मामी सीधा सर हा फोटोग्राफर आहे नको तिकडे नको याला डीएम करा फोटो काढायचे असतील तर. तर मंडळी आता बेबी शॉवर आमचा संपलेला आहे आणि खूप छान असं डेकोरेशन वगैरे पण केलेलं होतं खूप छान. आणि डेकोरेशनवाल्यांचा जो तुम्हाला नंबर हवा असेल तो मी डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्येच टाकणार आहे. सो जाऊन नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा. थोडंसं युनिक आणि खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. खूप छान आणि खूप लांबून आलं ते माझ्यासाठी. स्पेशली थँक्यू तुमच्या या सगळ्या एफर्ट्ससाठी. खूप छान डेकोरेशन होतं आणि मला भरपूर आवडलेलं आहे. सो चला जाऊया आता घरी. आणि ही माझी बॅग. आता ऑलमोस्ट बेबी शॉवर संपलेला आहे आणि मी कशी दिसते नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि फ्लावर ज्वेलरीवाली जी आहे खूप छान अशी फ्लावर ज्वेलरी बनवते, मला भरपूर आवडलेली आहे. सावरी क्रिएशन्स यांनी ही ज्वेलरी पाठवलेली आहे आणि खूप छान अशी ज्वेलरी आहे. फ्रेश फ्लावर ज्वेलरी. तुम्हाला जर अलिबाग किंवा पेन किंवा पनवेल या साईडला जर ज्वेलरी हवी असेल तर तुम्हाला इझिली भेटून जाईल. सो नक्कीच त्यांची ID मी डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे. आणि मी कशी दिसते नक्कीच मला सांगा. सो चला जाऊया आता घरी. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की बेबी शॉवरच्या नंतर मोस्टली मुली आपल्या माहेरी जातात, पण नाही मी माझ्या सासरी चाललेले आहे. ते का मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. सो चला जाऊया घरी. तर आता मी इथून निघालो आहे घरी जायला. आता माहेरी का नाही गेलं आहे ह्याचं कारण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक चांगला व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये सांगेल. नक्की सांगेल गाईज. असं नाही की मी सांगते आणि सांगत नाही, असं नाही. नक्की तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेल मी. आणि आता उद्या होळीसुद्धा आहे. आजचा 1 मार्च होळीसुद्धा आहे आणि 2-3 दिवसानंतर मला आठवा देखील महिना लागतो आहे. सो चला जाऊया आता घरी.